आणि नाना पटोले यांना देखील माहिती आहे माझं काम. ठीक आहे, आता विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षात असल्यानंतर काही गोष्टी बोलाव्या लागतात. आता ह्या भागामध्ये नेटवर्क पण म्हणजे ठीक आहे, ते आमचे त्यांनी चांगले मोबाईल मित्र वगैरे आहेत. पण मी इकडे आल्यानंतर नुसतं गावात येऊन आराम करत नाही. आपण पाहिला जनता दरबार. बघा. इथून पार इथं आल्यानंतर अगदी साताऱ्याच्या जिल्ह्यातून नाही, आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील बरोबर. लोक येतात आणि त्यांची कामं काही तात्काळ होऊन जातात. काही कलेक्टर, SP, काही सचिव यांच्याबरोबर फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांची कामं होतात आणि तेही काम चालू असतं. माझ्याबरोबर सर्व अधिकारी आहेत आणि प्रत्येकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो. मी आल्यानंतर इथून बुलढाण्याला देखील गेलो. काल आपल्या अहिल्यादेवी होळकरांची जयंती होती. काल त्यांच्या चोंडी या गावी मी गेलो त्या मोठ्या कार्यक्रमाला. त्यामुळे इथं आल्यानंतर मी नुसता आराम नाही करत, तर इथं मला कोण आराम करून देणार. इथं सगळे लोक येतात, मला भेटतात आणि त्यांची अपेक्षा असते, बाबा मुख्यमंत्री आलेले आहेत, आमचं काम होईल. आणि मी काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे नॉट रिचेबल राहणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे आणि नाना पटोले यांना देखील माहिती आहे माझं काम. ठीक आहे, आता विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षात असल्यानंतर काही गोष्टी बोलाव्या लागतात. परंतु मला त्याच्याबद्दल काही तसं काही हे नाही आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.